नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। डोंजा गटात आमदार तानाजी सावंत यांची एंट्री आणि रणधुमाळी सुरू। आमदार तानाजी सावंत यांची एंट्री होताच डोंजा गटातील राजकीय वातावरण ढवळले। कार्यकर्त्यांना न्याय मिळाला का नाही मतपेटीतून दाखवतील। धनंजय सावंत यांच्या बंडखोरीनंतर आमदार सावंत यांचे प्रत्युत्तर। सर, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही असं धनंजय सावंतांनी म्हणलंय आणि त्याच्यामुळे त्यांनी बंडखोरी केलेली आहे, त्याच्यावर काय बोलाल सर? कार्यकर्त्याला न्याय मिळाला नाही असा कार्यकर्ताच कुठला म्हणत नाही। ही न्याय मिळाला का नाही हे तुमच्या जो समुदाय आज दिसतोय त्याच्यातनं दिसतंय। त्याच्यामुळं या अशा गोष्टीवरती मला प्रतिक्रिया द्यायची काही गरज नाही। कार्यकर्ते आपल्या मतपेटीतनं दाखवतील कार्यकर्त्याला न्याय मिळाला का नाही। 5 वर्षात विकास नाही केला तर तोंड दाखवणार नाही, आमदार तानाजी सावंत। डोंजा गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ। बंडखोरीच्या आरोपांना आमदार सावंत यांचे प्रत्युत्तर। आता बातमी विस्ताराने। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून आमदार तानाजी सावंत यांची डोंजा गटात दमदार एंट्री होताच संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। निवडणूक प्रचाराला धार येत असताना सावंत यांच्या उपस्थितीने लढतीला वेगळाच रंग चढलाय। शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी सोनारी येथील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून डोंजा गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की शेतकऱ्यांच्या उंबऱ्यापर्यंत विकास पोहोचवायचा आहे, यासाठी दुसऱ्या फळीतील यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की शेतकऱ्यांच्या उंबऱ्यापर्यंत विकास पोहोचवायचा आहे, यासाठी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पुढे केले आहे। जो कोणी बुद्धिभेद करेल त्याला खड्यासारखा बाजूला करा व शिवसेनेच्या बाण चिन्हाच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केले। कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यामुळे बंडखोरी झाली असा आरोप धनंजय सावंत यांनी केला होता। याबाबत विचारलं असता आमदार तानाजी सावंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला की नाही हे कार्यकर्तेच मतपेटीतून दाखवून देतील। तसेच त्यांनी ठाम शब्दात इशारा देत सांगितले, 5 वर्षात विकास केला नाही तर पुन्हा जनतेसमोर तोंड दाखवणार नाही। जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता येणार असल्याचा दावा यावेळी सावंत यांनी केला आहे। या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, संजय कुमार बनसोडे, नवनाथ जगताप, राहुल डोके, विशाल देवकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार सावंत यांच्या एंट्रीनं डोंजा गटातील लढत अधिकच चुरशीची झाली असून आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। आज या डोंजा गटामध्ये किंबहुना आज भैरवनाथच्या या ठिकाणी आपण साकडं आपलं मागणं केलं, फक्त एका डोंजा गटासाठी नाही, माझ्या एकट्या भूमकरांना वाशीसाठी नाही, संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझा भगवा फडकुते आणि ह्या जिल्हा परिषदेवरती माझ्या धनुष्यबाणाचं राज्य येऊ दे आणि त्या माध्यमातून माझ्या जनतेचं जीवन हे सुखकारक आणि सुखदायक होऊ दे। आमच्या परीने त्यांना मदत होते, शासनाच्या पद्धतीनं मदत करण्याचा एक संधी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या प्रतिनिधीला मिळू दे, ह्या पद्धतीचा आज साकडं मी माझ्या भैरवनाथाला घातलेलं आहे। परत एकदा त्या मुद्द्यावर येतो, आमचं घर एकच आहे, आम्ही एकत्रच आहे, हे गुपचूप हे आपल्याला करू नका, त्या ह्याच्यात त्या ठिकाणी करू नका, आमचं ठरलंय, काय ठरलं मिळेल नाही। धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो, भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतो, जर कोणी बुद्धिभेद करत असेल त्याला खड्यासारखा बाजूला करा, त्याची अवकाश दाखवा। खरंच एकदा तुम्हाला आव्हान करतोय, ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या पुढचं बटन दाबून माझ्या उमेदवाराला विजय करा, एवढं कडवं आव्हान मी आज तुम्हाला करतो। हे लक्षात घ्या, बुद्धिभेद 9 तारखेला त्याच वेळेस तुम्हाला कळलेलं असेल की या जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे। आणि मग अनायाचा आमचा जिल्हा परिषद सदस्य बघा, आप्पा बघा, तसेच खाली जसं तुम्ही भूमपरांड्याकडे वाशीकर जात, नवीन नवीन पोरं सगळी काढलेले। आता ह्यांच्याकडे काम सोपवणं गरजेचं आहे की सुरुवात आम्ही आमच्या कार्यातनं, आमच्या माध्यमातून आम्ही सुरू केली। आणि मग पुन्हा बुद्धिभेद। या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृत ज्यूस। निसर्गातील वेगवेगळ्या 42 वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यताप्राप्त आयुर्वेदिक उत्पादन। मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन। संपर्क मोहन सावंत सर,
8381 05 60 64. या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा. क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे. पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा. बुकिंगसाठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.